कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना अपर्णा मॅडमच कारणीभूत आहेत। अरे ती कशी काय, आप्पी कशी काय कारणीभूत? कदमांचं काय म्हणणे माहितीये का की सगळा संसार चांगला चालला होता, रुपाली वहिनींनी फोन करून बोलून घेतलं सरकारनं रुक्मिणी काकीने, त्यामुळे घरात भांडणं झाली, त्यामुळे रुपाली वहिनी घरात नको असं कदमांचं म्हणणं। अहो मग याच्या स्वप्नील दादांचा काय दोष आहे? काहीच दोष नाही ना, दोष नाहीच आहे, त्याला घरी राहायलायचंय आणि ते राहता येईना म्हणून मला वाईट वाटते माहिती। तुम्हाला जी योग्य वाटते ना ती करा। नाही चिंचू, वहिनीच्या बाबतीत मी कदमांच्या बरोबर। वहिनी परत घरी आल्या ना परत तेच करणार आणि मला ते नको। अहो असं कसं साहेब? अहो तुम्ही वहिनींचं वागणं बघताय पण त्या मागची कारणं बघताय का? म्हणजे वहिनी अपर्णा मॅडम बरोबर वाईट वागत असतात, पण याच्या अगोदर अपर्णा मॅडम पण त्यांच्या बरोबर वाईट वागत होत्या ना। चिंचुके, जुन्या खोडाला नवीन पालवी फुटायची असेल तर ते खोड जाळून चालत नाही। हे बघ, आप्पी वहिनींबरोबर वाईट वागली नाही, तिला वागावं लागलं, पण म्हणून आप्पी बद्दलच्या सगळ्यात चांगल्या भावना मनातून काढून टाकल्या तर तिच्याबद्दल परत प्रेम वाटेल का? साहेब मला एवढंच वाटतं, टाळी एका हाताने कधीच वाजत नाही। तुम्ही हुशार आहे त्यामुळे तुम्ही विचार करा, पण मला वाटतं तुम्ही रुपाली वहिनी नाही ना घरात घेतलं पाहिजे। अहो किती नाही म्हणलं तरी घरातल्या मोठ्या आहेत त्या। चिंचुके, दादाला असं जावं लागलं रे, परत मान खाली घालून निघून गेला तो, लय वाईट वाटलं मला। आता तुमच्या वडिलांना सगळ्यांपेक्षा अपर्णा मॅडम महत्वाच्या वाटल्या, काय करणार मग? साहेब तुम्ही एकदा नीट विचार करा। बर मी आलोच फाईल घेऊन। अर्जुन, अरे खाली सगळे तुझी वाट। अर्जुन काय झालं? आपल्या दादाला घरात राहण्यासाठी नाही म्हणावं लागलं का आपल्याला? मान खाली घालून निघून गेला तो। आपलं घर परत एकत्र कधीच नाही येणार का ग? अर्जुन तू असा धीर का सोडतोय? आपे मला पण वाटतं अमोलचं प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावं, आपलं घर परत एकत्र यावं, गुणागोविंदाने नांदावं आपण, पण मी सरकारनं नाही ना वाप करू शकत। अर्जुन आपल्या आतला आवाज जे सांगतो ना ते करावं माणसाने। आपे मला नाही वाटत कदम परत रुपाली वहिनींना घरात घ्यायला हो म्हणते। काय झालं? मला नाही वाटत बाबांनी काही चुकीचं केलं। कदमांनी चुकीचं केलं नाही म्हणजे? अर्जुन हे बघ, मलाही वाटतं आपलं घर एकत्र या, पण घर एकत्र येण्यासाठी एकमेकांना एकमेकांची किंमत असली पाहिजे ना, तर ते घर टिकून राहील ना एकत्र। म्हणजे मला सांग, आता जर रुपालीताई आपल्या घरी आली तर त्या माझी किंमत ठेवतील असं वाटतं तुला? आपे बघ, रुपाली वहिनी तसं वागतात त्याला त्यांची काहीतरी कारण आहेत, आपण त्यांना वेळ दिला पाहिजे ना। अर्जुन मतभेद असले तरी वेळेप्रमाणे गोष्टी बदलतात अरे, आणि मला आता कळून चुकलं, रुपालीताई मनातून माझा द्वेष करतात। द्वेष आपे काही काय, शेवटी ते आपल्या। हे बघ, घराला जर का छान एकत्र यायचं असेल ना तर एकमेकांविषयी आदर पाहिजे। हे असं जबरदस्ती करून एकत्र घर नाही येत अरे, त्याला काहीच अर्थ नाहीये। कळते मला। हे बघ, मला असं नाही म्हणायचंय की रुपालीताईंनी आपल्या घरात येऊ नये, त्यांनी यावं, फक्त माझं एवढं म्हणणं आहे की त्यांना त्यांची चूक कळली पाहिजे। जशी सरकारांना त्यांची चूक कळली तशी। आपली तुला नेहमी असं वाटतं ना की मी सरकारांची चूक माफ करावी म्हणून? अर्जुन एक सांगू, पश्चातापापेक्षा आपल्या माणसाचा राग माणसाला जास्त जाळतो। गेली 7 वर्ष सरकार त्या आगीत होरपळत आहे। मला अजूनही असं वाटतं की तू त्यांना माफ करावं, पण मी जबरदस्ती नाही करणार, कधीच नाही। आज दादा असं निघून गेला ना आपे, मान खाली घालू, मला लय वाईट वाटलं। अमोलला वाटतं ना आपलं घर एकत्र यावं, मग आपलं घर एकत्र येईपर्यंत घरात जी माणसं नाहीये त्यांची कमतरता आपण भरून काढूयात की। आपण कशी कमतरता भरून काढणार? सरकार रुक्मिणी का नाही काढू शकत? आपणच अमोलचे आजी आजोबा, काका काकी, आई बाबा म्हणून सगळी कर्तव्य पार पाडूयात। आणि बघ, नियतीच्या मनात असेल ना तर आपलं घर नक्की एकत्र येईल। बरोबर आहे तुझं।
हुश. काय काय झालं? अरे नाही, म्हणजे एक वेळ त्या आपल्या अमोलला समजावणं सोपं आहे बाबा, पण त्याच्यापेक्षा एक छोटं बाळ आहे ना आपल्या घरात, त्याला समजावणं खूप अवघड आहे. आणि त्यात त्या बाळाच्या चेहऱ्यावर हसू आणणं म्हणजे बाप रे. तू आहे ना. अर्जुन, असंच आनंदात राहूया ना, बघ सगळं चांगलं होईल. आणि आता आपली टॉप प्रायोरिटी असेल अमोल. हे बघ, आता त्याच्या आनंदापुढे काहीच आड येऊ द्यायचं नाही, काहीच नाही. याची काळजी घेऊ आपण. विनायकराव, मला असं वाटतंय स्वप्नील सरांची बाजू ऐकून विचार करून तुम्ही त्यांना घरात घ्यायला पाहिजे होतं. बापू, अहो स्वप्नील काय माझा दुश्मन आहे का? मला बी त्याच्याबरोबर राहायचंच आहे की. पण स्वप्नील म्हणलं की रुपाली आहे आणि मला तेच नको होतं बा. विनायकराव, आपण रुपालींना मोठ्या मनाने माफ करून टाकू. अहो, त्या सज्जन माणसासाठी आपण एवढं करू शकत नाही. आता रुपालीनं जर का बदलायचंच नाही ठरवलं असेल तर पुन्हा तेच बघायची बारी येईल आपल्यावर. नाही नाही, तसं नाही विनायकराव. अहो, घरातले बाकीचे आहेत की ते समजून सांगतील त्यांना. अहो बापू, आजपर्यंत आपण सगळे नव्हतो का? पण रुपाली ना सध्या कुणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही हो. बरोबर आहे विनायकराव, तुमचं पटतंय मला. बापू, अहो आप्पी आणि अर्जुन आत्ता कुठे एकत्र आलेत. अमोल त्याच्या बापापासून 7 वर्ष लांब होता. आत्ता जरा कुठं खुश आहे होतो का? तर त्याचं आई आणि बाप दोघं एकत्र त्याची काळजी घेतात. आता हे सगळं इसकटताना बघायला आवडेल का बरं तुम्हाला? नाही नाही, असं कसं म्हणताय तुम्ही? आता कसं तुम्हीच उत्तर दिलं बापू. अहो स्वप्नीला आणि रुपालीला इकडे न बोलवण्यामागे हेच कारण आहे. तुमचं बरोबर आहे विनायकराव, तुम्ही जे काय केलंय ते विचार करूनच केलेलं असणार आहे. अहो बापू, आप्पीनं मोठ्या मनानं रुपालीच्या हातात अमोलला देऊन सांगितलं होतं की याला तुमचाच मुलगा समजा. पण आप्पीची बदली झाली आणि तेव्हापासून रुपालीच्या डोक्यात तो राग अजून आहे बघा. सगळ्या दुःखाला ना ह्यो रागच कारणीभूत असतो बा. अहो आता वाईट वाटलं तरी चालेल, पण मी ठरवूनच टाकलं होतं की काय झालं तरी आपला निर्णय बदलायचा नाही. काय? अहो बापू, आप्पी आणि अर्जुन आत्ता कुठे एकत्र आले. त्यांच्यातल्या नाजूक गोष्टी ठीक व्हायला त्यांना वेळ दिला पाहिजे ना. आणि रुपाली जर का इथं आली असती ना तर तिनं वाटेल ते झालं तरी होऊ दिलं नसतं याची खात्रीच आहे बघा. मग पण विनायकराव, तुम्ही या सगळ्याच्यात ना अमोलच्या आनंदाचा विचार करताय ना, हे लय भारी वाटतंय बघा मला. बापू, आपलं काय आता झालं गेलं गंगेला मिळालो. आता आपली पोरच एकत्र आली पाहिजेत ना. त्यातनं रुपालींना थोडा वेळ पण मिळेल आणि बदलते होत्या. लय विचार करू नका, चला चक्कर मारून येऊ. हा चला. असं आहे तर सगळं. म्हणजे या सगळ्यांचा जीव या एवढ्या कार्ट्यामध्ये अडकलाय. आणि त्याला जर काय झालं की मग बराबर सगळे लाईनीवर येतील बघ म्हणे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.